हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी. आज आपण सराव संच 1.5 मधील राहिलेली शाब्दिक उदाहरणं घेणार आहोत. बाळांनो, तुम्ही अभ्यास करत असाल याची खात्री आहे मला. तुम्ही मला तुमचे जे प्रश्न सुटत नाहीत ते कमेंट्स करून कळवत चला. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. चला तर बाळांनो, आपण पाहू सराव संच 1.5 मधील राहिलेलं गणित. काय दिलेलं आहे पहा. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काय सांगितले? 1900 किमी प्रवास केला. कुणी? विशालने केला. काही अंतर तो बसने गेला. काही अंतर काय केलेलं आहे तो? काही अंतर बसने. तर काही उरलेले अंतर कशाने गेला? विमानाने पूर्ण केले. सरासरी वेग किती होता ताशी? बसचा वेग 60. विमानाचा वेग किती होता दर ताशी? 700. तर हा प्रवास त्याने किती तासात पूर्ण केला? 5 तासात. तर विशालने बसने किती प्रवास केला? काय केलं पाहिजे? तो बसनी पण गेलाय आणि विमानाने पण गेलाय. मग बसनी गेलेला प्रवास त्याने मांडला पाहिजे. बसने केलेला प्रवास त्याने काय विचारलंय? बसने किती प्रवास केला? तर बसने x किलोमीटर प्रवास केला आणि विमानाने y किलोमीटर प्रवास केला असे मान. याच्या पूर्वी आपण एक गणित शिकलेलं आहे. पहा बघा, वेळ दिलेली आहे, अंतर दिलेलं आहे आणि वेग. मग काय करायचं? सूत्र कुठलं आहे आपलं? वेळ कुठलं सूत्र आहे ते? अंतर भागिले वेग बरोबर वेग. या सूत्राचा काय करूया आपण? उपयोग करूया आणि हे गणित सोडवूया. चला तर मग काय लिहायचंय? आताच ठरवलं आपण बसने, कारण पहिला बस आहे ना. बसने केलेला प्रवास, बसने विशालने बसने केलेला प्रवास, बसने केलेला प्रवास x किमी व विमानाने केलेला प्रवास, काय मानायचे आपण? y किमी असं मानायचं. बरोबर का? मग पहिली अट काय होईल? कारण गणित हे 4 ते 5 मार्काला विचारलं जाईल म्हटल्यानंतर त्याचा आपण विचार करायला हवा. बघा, पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे? एकूण त्यानं किती किलोमीटर प्रवास केलेला आहे? मग बसनं प्रवास केलेला प्लस विमानाने केलेला प्रवास हा एकूण प्रवास होईल. मग बसनं केलेला x प्लस विमानाने केलेला y बरोबर किती किलोमीटर झाले? 1900. पहिली अट फार सोपी आहे. x प्लस y बरोबर 1900. हे काय झालं? समीकरण 1. आता दुसरा काय सांगितलंय बघा. आताच आपण काय म्हटलो? सूत्र बघितलं ना? कोणतं सूत्र सांगितलं तुम्हाला? अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग बरोबर वेळ. कारण या सूत्राचं गणित याच्या पूर्वी पण आपण सोडवलेलं आहे. बोटीचा प्रवास वगैरे आठवते ना? चला मग दुसरी अट बघा. दुसरी अट लिहित असताना या सूत्राचा वापर होणार आहे आपल्याला. अंतर किती आहे? 60 किलोमीटर. कशाचं? बसचं. बसचं सरासरी वेग दिलाय. वेग किती दिलाय? 60. विमानाचा वेग किती दिलाय? 7. तर आपण काय मांडलेलं आहे इथं?
किती किलोमीटर प्रवास केला सांगितलंय, बसने केलेला प्रवास किती दिलेला आहे, एक्स अंतर तो गेलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा एक्स, त्यानंतर बसनं एक्स किलोमीटर अंतर प्रवास केलेला आहे, त्याचा वेग किती आहे, वेग खाली लिहिला पाहिजे, वेग किती आहे 60, प्लस विमानाने केलेला प्रवास अंतर किती कापलेलं आहे त्यानं, y किलोमीटर अंतर कापलेलं आहे, आणि वेग किती आहे विमानाचा 700, असं एकूण किती तास प्रवास केलेला आहे, वेळ किती लागलेली तर 5 तास. आता हे दुसरं समीकरण आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आणल्याशिवाय सोपं पडणार नाही, असं याचा लसावी काढून घ्यावा लागल आणि नंतर पूर्ण समीकरणाला त्यांना गुणावं लागेल. एक तर ते करावं लागेल, समीकरण मोठं होईल, किंवा लक्षात घ्या इथं 10 म्हणजे इथं 0 जाईल, इथं पण 0 जाईल, इथं 70 राहील, सोपं पडेल, इथं 50 फक्त होणार. काय करूया, पहिल्यांदा 0 काढून टाकूया, सोपं पडेल, 10 न गुणूया. समीकरणाच्या दोबा 10 ने गुणू, 10 ने गुणल्यानंतर x/60 गुणिले 10 अधिक y/700 गुणिले 10, 5 गुणिले 10, 10 एके 10, 10 सत्तर 60, 10 सत्ते 70, तर 70 झालं आणि तर 50, म्हणजे काय येईल, x/6 अधिक y/70 बरोबर 50. पुन्हा काय करावं लागणार, याचा लसावी काढावं लागणार, लसावी किती येणार, 6 गुणिले 7, 6 सत्ते 42, आणि त्याच्यावर 0 420 आला, गुणाकार करतोय ना 70 आणि 6 का, 6 सत्ते 42 किंवा 7 सकम 42, आणि त्याच्यावरती 0 म्हणजे किती आला 420. 420 न काय केलं पाहिजे, इथं पण गुणलं पाहिजे, इथं पण गुणलं पाहिजे, इथं पण गुणलं पाहिजे. आता पुढचं पुसून घेऊ आपण, हे काय अवघड नाही, 10 ने का गुणलेलं आहे, छोटं करून घेण्यासाठी, नाहीतर काय करावं लागलं असतं, या दोन्हीचा गुणाकार 6 सत्ते 42, 4200 आला असता, 4200 न सगळीकडे गुणावं लागलं असतं, इथली संख्या फार मोठी आली असती. चला मग काय करायचंय, x/, समीकरणाच्या दोबा कितीने गुणायचं, 420 ने गुण, x/6, एवढा खटाटोप कशासाठी चाललाय, छेदातले 6 काढण्यासाठी, समीकरण येण्यासाठी. 420 अधिक y/70 गुणिले 420 बरोबर 50 गुणिले किती येणार आहे 420. काय करायचं आहे इथं, x/6 गुणिले 420 अधिक y/70 गुणिले 420 बरोबर 50 गुणिले 420. 6 एके 6, 6 सत्ते 42, इथं किती आलं 70x, अधिक 0 ला 0 गेलं, 7 सकम 42 किती येतं आलं 6y. आता 42 गुणिले 5 करूया आणि त्याच्यावरती 2 शून्य अगोदरच लिहून ठेवूया. 42 गुणिले 5, 5 दुनी 10, 0 हातच्याला 1, 4 पंची 20 आणि 21, 210 आलं, एवढे आले. हे काय तयार झालं आपलं, समीकरण नंबर 2 तयार झालं बाळांनो. याच्यापेक्षा लहान समीकरण होत नाही. मग आता समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 1900. 6 ने गुणलं म्हणजे बरं पडेल ना सगळ्यांना. समीकरण 1 ला 6 ने गुणू, समीकरण 1 ला 6 ने गुणू, 6 ने गुणल्यानंतर काय येणार आहे 6x अधिक 6y बरोबर 6 गुणिले 1900
बरोबर का? मग इथं 6x अधिक 6y बरोबर महत्वाचा आहे म्हणजे पाडा महत्वाचा आहे की नाही? पाडा महत्वाचा. काय करायचंय? 19 सक्क काढायचंय. 19 ला 6 न गुणायचंय. 9 सक्क 54, 4 हातचे आले 5, 6 एके 6, 6 5 11. किती येतात? 114. वर किती शून्य? 2 शून्य. बरोबर ना? आता काय करूया? समीकरण नंबर 1 किती आलं? समीकरण नंबर हे 3 आलं. गुणून किती आलं समीकरण नंबर? हे समीकरण नंबर 3 आलं. आता समीकरण नंबर हे 2, तिथं किती आहे? 6y. तिथं पण किती आहे? 6y. दिसतंय ना? समीकरण नंबर हे 3, इथं किती आहेत? अधिक 6y. तिथं पण किती आहेत? अधिक 6y. काय करावी लागणार यांची? वजाबाकी. समीकरण 3 व 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी. सत्तर एक्स अधिक 6y बरोबर 2100. 21,000. 6x अधिक 6y बरोबर 11,400. किती आलं? 11,400. यांची काय होणार आता? वजाबाकी. वजाबाकी म्हटल्यानंतर काय होणार बाळांनो? चिन्ह बदलणार. इथं वजा, इथं वजा आणि इथं वजा. आता वजाबाकी तुम्ही करायची. 70 मधून 6 गेले इथं 10 झाले. 10 6 गेले 4, इथं आले 64. 6च इथं वायचं निरसन झालं. 0 0. 10 4 गेले 6 उरले. त्यानंतर इथं किती होते? हातच्या घ्यायला लागतो 11. 11 इथं 2 झाले. किती उरले? 9. इथं परत दिला 2 0. म्हणून x बरोबर 9,600 भागिले 64. 64 न भागावं लागणार आहे. बघा 64 एके 64. 96 मधून 64 गेले 2, 6 7 8 9 3 आणि हा 0. मग किती येणार? 64 पंचे 5 20 2 6 पंचे 30 आणि 2 32. 64 पंचे 320 आलं. हा 0 म्हणजे x ची किंमत किती आली? 150. त्यांनी काय विचारलंय? विशालने x बरोबर 150 एवढंच विचारलंय ना आपल्याला. विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला? म्हणून लिहावं लागणार विशालने. आपल्याला विमानाचा विचारलेला नाही त्यामुळे वायची किंमत काढायची गरज नाही. विशालने बसने केलेला प्रवास किती आला? 150 किलोमीटर इतका काय केलाय? प्रवास केलाय. तेव्हा आपल्याला 4 मार्क्स मिळून जातील बाळांनो. आता चला तर मग काय करूया? पुढचं गणित बघूया. पुढचं गणित काय दिलेलं आहे ते. पुढचं गणित आहे एका 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल. एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल.
ज्या अंकांची आदला बदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती? बघा, एक 2 अंकी संख्या हा क्वेश्चन तुमचं संकीर्ण संग्रह 1 मधील 7व्या प्रश्नातील पहिला क्वेश्चन आहे बाळांनो. कारण शाब्दिक उदाहरण 1.5 मधली संपलेली आहे, त्याला जोडून हे गणित घेतलेलं आहे. क्वेश्चन उदाहरण संग्रह किती आहे? 1 मधील क्वेश्चन नंबर 7 मधील हा पहिला प्रश्न आहे. बघा, एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. तर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा आपण काय केलं पाहिजे? 2 अंकी संख्या एकक हे गणित काय केलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये डॉट डॉट साठी बॉक्स तयार केलेले आहे. अगोदरच त्यांनी दशक स्थानचा अंक कोणता घ्या, एकक स्थानचा अंक कोणता घ्या ही पूर्वीच त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त बॉक्स भरून हे पूर्ण करायचं आहे. एकक, दशक हे झाले काय? अंक आणि काय तयार होते? 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या अंकापासून काय तयार होते? 2 अंकी संख्या तयार होते. त्यानंतर अंकांची आदला बदल. हे अंक, ही 2 अंकी संख्या, ही अंकांची आदला बदल आणि अंकांची आदला बदल करून येणारी संख्या. बघा, या पद्धतीनं काय करायचंय आपल्याला? त्यांनी आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. काय दिलेलं आहे बघा. त्यांनी पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्याला एकक स्थानचा अंक त्यांनी x घेतलेला आहे, दशक स्थानचा अंक y घेतलेला आहे. हे त्यांनी लिहायलाच सांगितलेलं आहे. त्यांनी घेऊन दिलेलं आहे आपल्याला एकक स्थानचा अंक x आणि दशक स्थानचा अंक y. मग 2 अंकी संख्या दशक स्थानचा अंक म्हणजे 10y अधिक x तयार होईल. आदला बदल केल्यानंतर इथं x येईल, इथं y जाईल. इथं आदला बदल करून येणारी संख्या 10x अधिक y येईल. आता पहिली अट फार महत्वाची आहे. बघा, पहिली अट काय दिलेली आहे त्यांनी? 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदला बदल करून येणारी संख्या. एक इथं हे लिहून घेतलेले आपल्याला. इथं पहिली अट वेगळ्या शाईनं घेऊया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. पहिली अट
पहिली अट काय दिलेली आहे? 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या प्लस काय दिलेलं आहे? कोणाकोणाची बेरीज? 2 अंकी संख्या व अंकांची आदला बदल करून येणारी संख्या. अंकांची आदला बदल करून येणारी संख्या. यांची बेरीज किती दिलेली आहे? 143. यांची बेरीज किती दिलेली आहे? 143. असं हे पहिला फॉर्म्युला आहे. एक 2 अंकी संख्या प्लस काय करायचंय? तिला अंकांच्या आदला बदल करून येणारी संख्या. यांची बेरीज किती आहे? 143. त्याच्यात अंक भरायचे आपण आणि समीकरण तयार करून घ्यायचे. 2 अंकी संख्या कोणती आहे बाळांनो? 10y अधिक x. 10y अधिक x बरोबर ना? ही 2 अंकी संख्या आहे प्लस अंकांच्या आदला बदल करून येणारी संख्या. अंकांच्या आदला बदल करून येणारी संख्या कोणती आहे? 10x अधिक y बरोबर किती येणार आहे? 143. म्हणजे इथं 10 आणि 1 किती आले? 11x अधिक 10 आणि 1 11y बरोबर 143. याला 11 भाग जातो सगळ्या संख्येला म्हणून समीकरणाच्या दोबा 11 भागू. कसे येणार? x अधिक y बरोबर 11 1 11 म्हणजे उरले 3. 11 त्रिक 30. पहिलं समीकरण तयार झालं आपलं. कोणतं? x अधिक y बरोबर 13. आता दुसरं काय सांगितलेलं आहे बघा. दुसरी अट काय दिलेली आहे? जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक